उन्हाळ्यात कलिंगड ज्यूस पिणे शरीराला हायड्रेट करण्यासाठी, त्याचबरोबर थकवा दूर करण्यासाठी तसेच उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये 90% जास्त पाणी असते, ज्यामुळे डिहायड्रेशन टळते. रसाळ फळ, व्हिटॅमिन ए, सी आणि पोटॅशियमचा हा उत्तम स्रोत आहे. त्यामुळं मी ही तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा हा थंडगार असा कलिंगड ज्यूस एकदा तरी नक्की बनवून पहा. चला मग वॉटरमेलनची रेसिपीला आहे ना सुरुवात करूया. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे बरं का. खूप काही साहित्यसुद्धा लागणार नाही आहे. अगदी कमी साहित्यामध्ये बनणारा हा ज्यूस आहे. तर आहे ना कलिंगड कट करून घ्यायचा आहे आणि त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत बरं का. बिया काढल्यामुळे काय होतं, तर ज्यूस चवीला अधिक गोड, शुद्ध आणि एकसारखा लागतो. बिया न काढल्यास आहे ना किंचित कडवटपणा येऊ शकतो ज्यूसमध्ये. यासाठी मी पूर्ण बिया ज्या आहेत ना ते काढून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता कलिंगड असं बारीक कट करून घेतलेलं आहे. तर आता टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंगड टाकायचं आहे आणि फिरवताना आहे ना खूप काहीसं बारीक करून घ्यायचं नाही आहे. जर तुम्हाला खूपच स्मूथ करायचा असेल ना ज्यूस तर करू शकता, पण मी यामध्ये थोडेफार असे कलिंगडचे तुकडे ठेवलेले आहेत जेणेकरून ज्यूस पिताना ना खूप छान लागतं. यासाठी खूप काहीसं बारीक केलेलं नाही आहे. कलिंगड टाकून झाल्यानंतर यामध्ये टाकूया अगदी 2 चमचे साखर. कलिंगड अगोदरच गोड असतं, यासाठी खूप काही साखर यामध्ये मी टाकलेली नाही आहे. जर तुम्हाला आणखीनच गोड हवं असेल ना तर तुम्ही यामध्ये टाकू शकता. तर आता यामध्ये टाकूया दूध आणि दुधाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी कमी ठेवायचं आहे बरं का. आणि थंडच दूध वापरायचं आहे, कारण हे ना कलिंगड खूप जास्त पाणी असलेलं फळ आहे, त्यामुळे पचनामध्ये थोडंसं जड जाऊ शकतं. यासाठी आहे ना दुधाचं प्रमाण कमी वापरायचं आहे. आणि मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त असा ज्यूस जो आहे ना तो तयार झालेला आहे. यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत सर्वात असा पौष्टिक घटक, जो म्हणजे सब्जा सीड्स. हे आरोग्यासाठी आहे ना अत्यंत फायदेशीर असून त्यामध्ये प्रथिने, फायबर आणि लोह आहे ना मुबलक प्रमाणात असते. या बियामध्ये आहे ना नैसर्गिक असा थंडावा असतो, जो उन्हाळ्यातील उकाड्यापासून आहे ना आराम मिळतो. यासाठी ते मी अगदी 15 ते 20 मिनिट अगोदर सब्जा सीड्स जे आहेत ना ते भिजवून ठेवलेले होते. तर ते मी अगदी अर्धी वाटी असं सब्जा सीड्स आहेत ती यामध्ये ॲड करते आहे. सब्जा सीड्सनंतर यामध्ये मी टाकते आहे बर्फाचे क्यूब. आणि खरंच चवीला आहे ना खूप भन्नाट लागत होता हा वॉटरमेलन ज्यूस. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना आम्ही नेहमी 2 दिवसाआड किंवा 3 दिवसाआड असा हा ज्यूस आहे ना बनवून पित असतो. तर मला वाटलं का नाही तुमच्यासोबत ही रेसिपीसुद्धा शेअर करावी आणि तुम्हीसुद्धा हा असा ज्यूस बनवा, घरच्यांनासुद्धा खुश करा. आणि ह्या उन्हाळ्यामध्ये आहे ना खरंच हा ज्यूस आहे ना कमालीचं काम करतो. मंडळी, ह्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी फूडी रोहिणीला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत ह्या कडक उन्हात आहे ना हा असा वॉटरमेलन ज्यूस आहे ना एकदा तरी नक्की बनवून पहा.